नमस्कार. स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज आपण बनवूया मऊ लुसलुशीत, अगदी तोंडाला पाणी सुटणारी अशी चणा डाळ खिचडी. डाळ खिचडी तर आपण नेहमीच करतो. वेगवेगळ्या डाळींपासून आपण डाळ खिचडी करतो. पण आज आपण इथं चणा डाळ खिचडी बनवत आहोत. अप्रतिम चवीची ही खिचडी होते. अगदी सुंदर अशी खिचडी. आपण नेहमीच खिचडी करतो त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी पद्धत आहे. चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया. 1 वाटी भिजवलेली चणा डाळ घेतली. 1 वाटी इंद्रायणी तांदूळ अर्धा तास भिजवून घेतलेला आहे. 1 मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला. 1 मिडियम साईजचा टोमॅटो आपण बारीक चिरून घ्यायचा आहे. 1 चमचा आपल्याला कसुरी मेथी घ्यायची आहे. कसुरी मेथी गरम करायची आणि हातावरती थोडीशी चुरून घ्यायची आहे. 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्या. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतली. पोहे खायचा चमचा 1 चमचा आलं लसूण पेस्ट घ्यायची. 4 ते 5 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्या. 1 चमचा किचन किंग मसाला घेतला. 1 चमचा आपल्याला गोडा मसाला घ्यायचा आहे. 1 चमचा गरम मसाला घ्यायचा आणि 1 चमचा आपल्याला कलरची मिरची पावडर घ्यायची आहे, बेडगी मिरची पावडर. अप्रतिम चवीची ही खिचडी होते. डाळ खिचडी आपण मी सांगितल्याप्रमाणे मिक्स डाळीची खिचडी बनवतो किंवा तुरीच्या डाळीची किंवा अगदी मुगाच्या डाळीची खिचडी नेहमीच बनवतो. पण एकदा तुम्ही चणा डाळ खिचडी बनवून पहा. खूप छान चवीची खिचडी होते. चला तर आपण फोडणीला टाकूया. आज कुकरमध्ये आपण डाळ खिचडी बनवतो आहे. अगदी 3 ते 4 शिट्यांमध्ये छान अशी ही खिचडी शिजते आणि चवीलाही फार छान लागते. 1 पळीभर तेल घेतलं. तेलामध्ये 2 चमचे आपल्याला तूप घ्यायचं आहे. तुपाच्या ऐवजी तुम्ही इथं बटरचाही वापर करू शकता. अर्धा चमचा जिरे घ्यायचं. अर्धा चमचा हळद घेऊया. पाव चमचा हिंग घेऊया. छान असा तडका आपल्याला डाळ खिचडीचा हा जो फोडणी आहे ही छान खरपूस खमंग बनवायची आहे. हिरवी मिरची घेऊया. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेऊया आणि ही जी आलं लसूण पेस्ट आहे ही खमंग आपल्याला या तेल आणि तुपाच्या मिश्रणामध्ये परतून घ्यायची. पूर्णपणे कच्चा वास जाईपर्यंत 2 ते 3 मिनटासाठी आलं लसूण पेस्ट आपण परतून घेतोय. छान चवीची ही खिचडी होते. अगदी मी सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे मी जशी बनवली त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही करून पहा. गोडा मसाला जर नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही धणे जिरे पावडर वापरू शकता. अगदी बेसिक मसाल्यांमध्ये ही डाळ खिचडी आपल्याला बनवायची आहे. 1 मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आणि हा कांदाही आता या मसाल्यामध्ये छान असा खमंग खरपूस आपल्याला परतून घ्यायचा आहे. झटपट होणारी डाळ खिचडी आहे. जेवढी झटपट होते तेवढी चवीलाही अप्रतिम होते. कुकरमध्ये पटकन होणारा पदार्थ आहे. भाजी चपाती खायचा कंटाळा आला किंवा संपूर्ण स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर चमचमीत चटपटीत अशी ही डाळ खिचडी करून बघा. फार सुंदर होते. कांदा परतून झालेला आहे आपला. आता आपण पावडर मसाले घेऊया. कलरची मिरची पावडर, त्याचबरोबर गरम मसाला अर्धा चमचा, 1 चमचा किचन किंग मसाला आणि 1 चमचा गोडा मसाला घ्यायचा आहे. आता हे मसालेही आपण छान परतून घेऊया. कसुरी मेथी 1 चमचा घेतली आपण. छान असे हे मसाले परतून घेऊया. डाळ खिचडी आपण मुगाच्या डाळीची खिचडी जेव्हा बनवतो तेव्हा एवढ्या मसाल्यांचा वापर करत नाही. पण आज इथं आपण चणा डाळ खिचडी बनवतो आहे आणि चटपटीत अशी ही खिचडी आपल्याला बनवायची आहे. त्याच्यासाठी थोडे मसाले इथं मी घेतलेले आहेत. 1 मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतला. छान असा हा टोमॅटोही आपल्याला मसाल्यांमध्ये परतून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनटासाठी हे सगळे मसाले परतून घ्यायचे आपल्याला. आणि चणा डाळीची खिचडी आपण बनवतो आहे. चणा डाळ शिजायला थोडीशी वेळ लागतो. म्हणून काय करायचं, खिचडी बनवायच्या आधी 15 ते 20 मिनिट आपल्याला चणा डाळ भिजवून घ्यायची आहे. आता थंडीचे दिवस आहेत तर तुम्ही थोडंसं पाणी कोमट करा आणि कोमट पाण्यामध्ये ही चणा डाळ भिजवून घ्या. ते हे पहा. आता चवीनुसार मीठ घ्यायचं आणि मसाल्यामध्ये आपण चणा डाळ घेतलेली आहे
आणि ही छान अशी चणा डाळ आपल्याला या संपूर्ण मसाल्यामध्ये परतून घ्यायची. आता इथं काय करायचं, जेवढी तुमची डाळ असेल तेवढा तुमचा तांदूळ घ्या. म्हणजे छान अशी त्याचं जे प्रमाण आहे ते बरोबरीचं प्रमाण होतं आणि डाळ खिचडी चवीला फार छान होते. मग आता मी काय केलं, 1 वाटी चणा डाळ तर 1 वाटी आपण इथं इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. आणि खिचडीसाठी डाळ खिचडी कोणतीही तुम्ही बनवा, चिकट होणारा भात घ्या. अगदी तुम्ही इथं बासमती तांदूळ जरी घेतला तरी त्याची ही डाळ खिचडी चवीला फार छान होते. जो तांदूळ चिकट शिजतो किंवा नवीन तांदूळ असेल तो घ्या तुम्ही, त्याची डाळ खिचडी चवीला फार छान होते. संपूर्ण आता ही डाळ परतून झाली आहे आपली मसाल्यामध्ये. आता हा भिजवलेला तांदूळ घेऊया. 1 वाटी इंद्रायणी तांदूळ मी भिजत घातला अर्धा तास आणि तो तांदूळ इथं घेतलेला आहे. जेव्हा आपण डाळ तांदूळ भिजवून घेतो तेव्हा ही पटकन डाळ खिचडी होते आणि जशी आपल्याला पाहिजे तशी अगदी मऊ लुसलुशीत अशी ही होते आणि पटकन शिजते. आता हा तांदूळही आपल्याला 4 ते 5 मिनटासाठी छान पूर्ण या मसाल्यांमध्ये परतून घ्यायचा आहे. पाहू शकत असाल तुम्ही. गॅस मिडियम ठेवा आणि मिडियम गॅस वरती अगदी 3 ते 4 मिनटासाठी आपण हा संपूर्ण तांदूळ डाळ परतून घ्यायची. आता 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी डाळ आहे आपली, तर आपल्याला इथं 5 कप पाणी पाहिजे. पहा इथं आता हा इंद्रायणी तांदूळ आहे आणि जेवढा तांदूळ तुमचा जुना तेवढा तांदूळ तुम्हाला तेवढं पाणी तुम्हाला जास्ती लागतं. तर इथं 1 वाटी चणा डाळ, 1 वाटी इंद्रायणी तांदूळ, त्याच्यासाठी मला इथं 5 कप मी पाणी घेतलेलं आहे. पहा इथं डाळ खिचडी आपल्याला जेव्हा आपण बनवतो तेव्हा अशी मिडियम कन्सिस्टन्सी असते, जास्ती घट्ट नाही आणि जास्ती पातळ नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला जेवढं होईल तेवढं पाणी आपण जास्ती घ्यायचं आहे. म्हणजे जर 2 कप आपला डाळ खिचडीचं प्रमाण असेल तर आपल्याला त्याच्यासाठी 5 कप पाणी पाहिजे. म्हणजे 1 कप डाळ 1 कप तांदूळ त्याच्यासाठी 5 कप पाणी. आता मी वाटीच्या साह्याने घेतलं, कपाच्या साह्याने पाणी मोजून घेतलं, पण माझी वाटी आणि कप एका मापाचे आहेत. तर तुम्ही ज्या मापाने इथं तांदूळ आणि डाळ घ्याल त्याच मापाने इथं पाणीही घ्या कुकरमध्ये. तर हे पहा 5 कप पाणी मी घेतलेलं आहे. थोडंसं पाणी आणखीन 4.5 कप घेतलं, अजून अर्धा कप मला इथं पाणी लागेल. थोडं पाणी मला कमी वाटतंय, आणखीन थोडंसं अर्धा कप आपण पाणी घेऊया. सुंदर चवीची ही डाळ खिचडी होते. तुम्ही करून तर पहा. अगदी एकदा जर तुम्ही ही डाळ खिचडी केली, चणा डाळ खिचडी, तर तुम्ही नक्कीच पुन्हा पुन्हा करून खाल. इतकी अप्रतिम चवीची ही खिचडी होते आणि या प्रमाणामध्ये 2 ते 3 माणसं आरामशीर पोट भरून जेवू शकतात. इथं पहा मी आणखीन अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. आता या डाळ खिचडीला एक उकळी काढायची आहे आपल्याला. पहा इथं गॅस मिडियम ठेवला आहे मी. मिडियम गॅसवरती एक उकळी आलेली आहे. आपल्या कुकरला आपण डाळ खिचडी बनवतो आहे, तर छान अशी एक उकळी काढायची आपल्याला आणि उकळी काढून आता झाकण लावायचं आपल्याला कुकरचं. छान चवीची ही खिचडी होते. पहा तुम्ही उकळतानाही त्याच्या जे अरोमा आहे किंवा त्याचा जो स्वाद सुटलेला आहे घरामध्ये, फार छान त्याचा सुवास सुटलेला आहे आणि स्वादही फार छान येणार आहे ह्या खिचडीचा. आता मी झाकण लावलं आहे आणि झाकण लावून आपल्याला 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. फास्ट गॅस ठेवा आणि फास्ट गॅसवरती 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्या. आणि इथं आपल्या 5 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि पाहू शकत असाल तुम्ही छान चवीची अशी ही डाळ खिचडी आपली तयार झाली आहे. डाळही छान शिजली आहे आणि आपला हा जो भात आहे, इंद्रायणी तांदूळ आहे, तोही फार छान शिजलेला आहे. आता याच्यापेक्षा अजून जर तुम्हाला सैल डाळ खिचडी हवी असेल किंवा पातळ हवी असेल तर गरम पाणी करा आणि गरम पाणी थोडंसं याच्यामध्ये घाला, म्हणजे जसं तुम्हाला हवी तशी डाळ खिचडी तयार होईल. आता मला या प्रमाणामध्ये अशीच डाळ खिचडी हवी आहे, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये पाणी घालत नाही. पण तुम्हाला जर थोडंसं पाणी घालायचं असेल तर गरम पाणी घाला, थंड पाणी डाळ खिचडीला घालू नका. गरम पाणी थोडंसं घालून तुम्हाला जशी हवी त्या प्रमाणामध्ये तुम्ही ही खिचडी करून घेऊ शकता. लक्षात ठेवा, जशी जशी खिचडी थंड होत जाते तशी तशी घट्ट होत जाते, म्हणून पाण्याचं प्रमाण थोडंसं डाळ खिचडीला जास्ती ठेवा. आता आपण हे सर्व करूया. गरमागरम चमचमीत अगदी आपली डाळ खिचडी इथं तयार आहे आणि आपण आज चणा डाळ खिचडी केलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही करून पहा. सुंदर सुंदर म्हणजे अप्रतिम चवीची ही खिचडी होते. करून तर पहा. 2 चमचे आपल्याला इथं तूप घ्यायचं आहे. 2 चमचे तुपाचा आपण छान असा तडतडीत तडका खिचडीसाठी करणार आहोत.
एक अर्धा चमचा जिरं घ्यायचं. लसूण पाकळ्या ज्या आपण बारीक चिरून घेतल्या होत्या 5 ते 6 त्या लसूण पाकळ्या, पाव चमचा हिंग, एक छोटा चमचा लाल मिरची पावडर कलरची आणि 2 बेडगी मिरच्या. आणि एवढा आपला खमंग असा ह्या तुपाचा सुगंध सुटलेला आहे घरामध्ये, फार छान. आता हा तडका आपला तयार आहे. लसूण अगदी ब्राऊन होईपर्यंत हा तडका आपण करून घ्यायचा आहे. आणि छान असा चरचरीत तडका आपल्याला डाळ खिचडीवरती द्यायचा आहे. त्याच्यावरती छान अशी हिरवीगार कोथिंबीर आपल्याला पेरायची आहे आणि मस्तपैकी ह्या डाळ खिचडीचा आपल्याला स्वाद घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही डाळ खिचडी करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा, शेअर करा, मित्रमैत्रिणींना रेसिपी शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि अशा प्रकारे नवीन नवीन पदार्थ मी तुम्हाला दाखवत राहीन. तुम्ही चॅनल पाहत राहा, बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला येत राहतील. आणि अशाच प्रकारे प्रतिसाद देत राहा. फार छान अशी ही डाळ खिचडी झालेली आहे, सुंदर चवीची. करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.